तर जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारली। आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे। जरांगेंना हायकोर्टाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे। नवी मुंबईत परवानगी देण्याला हायकोर्टाची मुभा आहे। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत आहे। महेंद्र, सौरव, मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यावर ठाम होते। मात्र मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि हायकोर्टाने ते स्पष्ट निर्देश दिले आहेत। त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे जे ते आझाद मैदानात आंदोलन करू शकत नाही, कारण मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे। मुंबईत रस्त्याचा जो रहदारीचा जो आहे तो त्यामध्ये मुंबईकरांना आणि मुंबईला अडथळे होतील, म्हणून तुम्ही नवी मुंबई खारघर या परिसरात ते आंदोलन करावी आणि तशी राज्य सरकारला मुभा आहे आणि तशी परवानगी राज्य सरकारने द्यावी असे आदेश आहेत ते हायकोर्टाकडून देण्यात आले। त्यामुळे या निर्णयाने पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढ झाली असून आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात ते पाहणे असणार आहे। कारण आजच सकाळी जे ते मुख्यमंत्र्यांचे OSD साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते आणि मनोज जरांगे पाटील हे जे आहे ते आमची सगळ्या मागण्या पूर्ण करा, आम्ही आंदोलनाला जे आहे ते आंदोलन पाठी घेतो। मात्र हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता जे आहे ते मनोज जरांगे पाटलांची नेमकी काय भूमिका असणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 27 तारखेला उद्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार होते, त्यानंतर ते शिवनेरीवरती त्यांचा मुक्काम असणार होता आणि 29 तारखेला ते मुंबईत येणार होते। आणि मुंबईत ज्या प्रकारे आपण पाहतोय की लालबाग परळ एरियात या गणेशोत्सवाची धूम असते आणि या ठिकाणी जे ते मुंबईकरांना आणि रस्ते जे ते रहदारीला त्रास होऊ नये म्हणून या आंदोलनाची हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।